आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण की नाही बऱ्याचदा चिंता काळजी करण्यात आपल्या आयुष्याचा बराचसा वेळ वाया घालवतो. म्हणजे चिंता होणार नाही किंवा काळजी वाटणार नाही असं शक्य नाही. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला चिंताग्रस्त सिच्युएशन्स निर्माण होतात आणि आपल्याला काळजी वाटते, बरोबर आहे. पण ती काळजी किंवा चिंता ही जर नीटपणे हाताळली तर त्याच्यामुळे आपल्यावर शारीरिक मानसिक परिणाम हा आपण आटोक्यात आणू शकतो आणि आपल्या आयुष्याचा वेळ आहे तो वाया न घालवता आपण आनंदाने जीवन जगू शकतो. तर असे या चिंतेवर किंवा काळजीवर मात कशी करायची आणि आपलं आयुष्य चांगलं कसं जगायचं ह्याविषयी एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि मला असं वाटलं की ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं. तर ते पुस्तक आहे हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. साध्या सोप्या इंग्लिश भाषेतलं हे पुस्तक आहे. दिल्लीहून प्रकाशित ते करण्यात आलं. 2020मध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे आणि ह्या पुस्तकात साधारणतः 300 पानांचं हे पुस्तक आहे आणि त्यात खूप अशी उदाहरणं दिली आहेत आपल्या रोजच्या जीवनातली किंवा कामकाजाच्या ठिकाणची सुद्धा, की जी चिंता किंवा काळजी निर्माण करतात. पण त्यावर आपण मात करण्यासाठी काय करू शकतो ह्याबद्दल सुद्धा विस्तृत वर्णन किंवा आपल्याला गायडन्स म्हणता येईल, मार्गदर्शन या पुस्तकातून आपल्याला नक्कीच मिळू शकतं. तर असं हे हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या टायटलचं पुस्तक. तर ह्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. मग असे मी म्हटलं तसं आपल्या जीवनातल्या पुष्कळ अनुभवांचं त्याच्यात उदाहरणं त्यांनी दिली आहे. त्यापैकी एक कामाच्या जागेचं एक उदाहरण त्यांनी जे दिलं होतं की एका कंपनीमध्ये नवीन इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याचं इन्स्टॉलेशन असतं आणि ते इन्स्टॉलेशन करताना ते काही कारणास्तव नादुरुस्त होतं किंवा काम करेन असं होतं. आता ह्या परिस्थितीत सर्वांना चिंता वाटू लागते, कारण नवीन कंपनी आहे, त्यात नवीन आपण जे मशीन इन्स्टॉल करतो आणि तेच जर काम नाही करायला लागलं तर कंपनीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. तर ह्याच्यामुळे एकंदरीत कामगारांमध्ये चिंतेचं किंवा मालकामध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण निर्माण होतं. आता आपण या उदाहरणामध्ये या परिस्थितीमध्ये काय करावं तर लेखक सांगतात की 3 टप्प्यांमध्ये आपण विचार करायला हवा. पहिली पायरी म्हणजे वाईटात वाईट काय होईल ह्याचा विचार करायचा. म्हणजे काय तर कंपनीचं अमुक एवढं नुकसान होईल असं हे वाईटातलं वाईट होणारी गोष्ट. दुसरी पायरी म्हणजे ॲक्सेप्ट करायचं, ठीक आहे होईल, कदाचित असं सुद्धा होऊ शकेल, पण आपण असं करूया का ह्यातून धडा शिकूया आणि आपण पुढे जाऊया. म्हणजे काय करायचं नसतं हे तरी ह्यातून शिकूया आणि आपण पुढे जाऊया. तर ही झाली दुसरी पायरी. आणि तिसऱ्या पायरीमध्ये असा विचार करायचा की जे होईल ते होईल. आपण आता त्याच्यावर जास्त विचार किंवा आपलं एनर्जी त्याच्यात वाया न घालवता ते जे आपण काम करतो आहे, नवीन मशीन जे इन्स्टॉल करायला सुरुवात केली होती त्यात आपण पूर्ण लक्ष घालू, अगदी पूर्ण फोकस करून ते काम करण्यासाठी कार्यरत होईल ह्याच्यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करूया की जेणेकरून ते मशीन चालू होईल आणि मग कंपनीचं नुकसान होणार नाही. म्हणजे मग आपण तसं कार्य करायचं. तर अशा या 3 पायऱ्यांमध्ये ह्या लेखकाने ह्या उदाहरणाचं ॲनालिसिस केलेलं आहे. म्हणजेच काय तर वर्स्ट सिनारिओची कल्पना करायची आणि वास्तवतेची भीती आपल्याला त्याच्यामुळे वाटत नाही आणि मग शांततेने विथ अ काम माइंड आपण त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया. पूर्णपणे एकाग्रतेने त्यातून मार्ग काढण्याचा जर आपण प्रयत्न केला तर त्याची आपली चिंता किंवा त्याच्यामुळे होणारे निगेटिव्ह परिणाम हे आपण कमी करू शकतो. कोणत्याही चिंतेवर मात करण्यासाठी या पुस्तकात लेखकांनी म्हटलं आहे की 3 पायऱ्यांचा फॉर्म्युला हा मॅजिक फॉर्म्युलासारखा काम करतो. तर आता हे आपण एअर कंडिशनिंग वापरतो, आपल्याकडे एअर कंडिशन्स जवळजवळ सर्वकडे बघायला मिळतात. तर त्याचा जो जनक आहे, जो फाउंडर आहे तो विलिस एच कॅरियर, त्यांनी हा मॅजिक फॉर्म्युला दिला आहे 3 टप्प्यांचा. पहिला टप्पा म्हणजे आस्क युअरसेल्फ व्हॉट वर्स कॅन पॉसिबली हॅपन. अगदी वाईटात वाईट काय होऊ शकेल. बेसिक फंडामेंटल फॅक्ट्स
आपल्याला या वरीबद्दलच्या फाइंड आउट करायच्या. आपण आपली जी सवय आहे चिंता करण्याची ती ब्रेक करायची. ब्रेक द हॅबिट ऑफ वरिंग बिफोर दॅट हॅबिट ब्रेक्स अस. चिंतेने आपल्यावर कब्जा करण्यापूर्वीच आपण ती आपली सवय मोडून टाकूया आणि कल्टिवेट द मेंटल ॲटिट्यूड दॅट ब्रिंग्स यू टू द पीस अँड हॅपीनेस. आपण अशी आपली मानसिक अवस्था निर्माण करण्याची सवय लावून घेऊया की जेणेकरून आपल्या मनाला शांतता राहील आणि मग त्याच्यामुळे चिंता आपल्यावर राज्य करणार नाही. आपण चिंतेला काबूत ठेवू शकू. दुसरी पायरी त्यांनी असं सांगितलं की वरी ऑफन लीड्स टू द कन्फ्युजन. बऱ्याचदा आपण चिंता करायला लागलो की गोंधळून जातो, कन्फ्यूज होतो. तर काय करायचं तर ॲनालाइज द प्रॉब्लेम लॉजिकली अँड फॅक्च्युअली विच मेक्स मेनी वरीज मॅनेजेबल. आपल्याला लॉजिकली आणि फॅक्च्युअली म्हणजे वास्तवता काय आहे याबद्दल शांततेने ॲनालाइज करून त्या सिच्युएशनबद्दल आपण ब्रेकअप करून घ्यायचं, म्हणजे विचार करायचा आणि मग वे द फॅक्ट अँड मेक द डिसिजन. म्हणजे फॅक्च्युअली वास्तवता काय आहे ती ॲक्सेप्ट करून त्याप्रमाणे आपण काय करायला हवं हा निर्णय घ्यायचा. आता फक्त निर्णय घेऊन गप्प बसून उपयोग नाही, तर घेतलेला निर्णय अंमलातसुद्धा आणायला हवा. त्यामुळे तिसरा जो टप्पा आहे त्या फॉर्म्युलातला तो असा आहे ॲक्ट ऑन इट, म्हणजे आपण घेतलेला निर्णय हा अंमलात आणणं. तर असा हा मॅजिक फॉर्म्युला लेखकाने या पुस्तकामध्ये चिंतेवरती नियोजन करण्यासाठीचा दिलेला आहे. बऱ्याचदा लहान सहान गोष्टींसुद्धा आपल्या आयुष्यात चिंता निर्माण करतात. आता ट्रेन वेळेवर आली नाही, ट्रेन लेट झाली, आता हे घडतं आहे, पण ते आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? आपण त्याबद्दल काही करू शकतो आहे का? नाही. मग का बरं आपण त्याच्यानी आपल्या मनावर चिंता किंवा त्याच्या ताण निर्माण करून घ्यायचा? आता ह्या चिंतेने किंवा काळजीने मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे शारीरिक आणि मानसिक असे दोन्हीही परिणाम होताना आपल्याला दिसतात. म्हणजे केवळ मानसिक पातळीवर ते राहत नाहीत, तर त्याचे परिणाम आपल्याला शारीरिक पातळीवर सुद्धा दिसून येतात. आणि बऱ्याचदा लोक काय म्हणतील, बऱ्याचदा काय होतं की लोक काय म्हणतील हा आपण विचार करतो की लोक त्याबद्दल माझ्याबद्दल काय विचार करतील असा सुद्धा विचार करतो आणि मग आपण चिंता निर्माण करतो आणि ह्या विचारातून काळजी आणि चिंता निर्माण होते. क्रिटिसिझम खरं तर बघितलं ना तर आपण बऱ्याचदा उपयोगीसुद्धा ठरणारी गोष्ट आहे. म्हणजे क्रिटिसिझम म्हणजे टीका. लोकांनी आपल्या वागणुकीवर किंवा बोलण्यावर किंवा कुठल्याही गोष्टीवर जर टीका केली तर त्यावर पटकन रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ससुद्धा करू नये. त्याच्यासाठी पहिल्यांदा विचार करावा की काय बरं टीका केली आहे, त्यातून मला नवीन काही शिकण्यासारखं आहे का, किंवा माझी त्यातून ग्रोथ किंवा इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का, किंवा ही जी टीका आहे काही वेळेला काय होतं की केलेल्या टीकेला एवढं महत्त्व पण नसतं. म्हणजे त्याला आपण एवढं आपल्या मनात जागा देऊन त्याबद्दल चिंता करत बसण्यापेक्षा ते इग्नोर करणं किंवा त्याच्यावर काहीही रिॲक्ट न करणं हे सुद्धा खरं उपयोगी ठरतं. म्हणजे मग गरज नसताना आपण प्रतिक्रियासुद्धा करू नये. पण क्रिटिसिझम काही वेळेला उपयोगी पण असतं. मग अशी मी म्हटलं तसं इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्या ग्रोथसाठी सुद्धा त्याची आपल्याला उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे काय असतं की आपण इगो आणि ग्रोथ, आपला स्वतःचा इगो आणि आपली ग्रोथ यामधला फरक करायला शिकलो पाहिजे. हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात यायला हवं. आणखीन एक मुद्दा म्हणजे नातेसंबंधांबद्दलचा. तर आपले निकोप आणि निरोगी नातेसंबंध असतील तर त्यातून ताणतणाव कमी निर्माण होतात. बऱ्याचदा काय होतं सहानुभूती किंवा सहअनुभूती किंवा मृदू बोलणं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपले नातेसंबंध निकोप करायला मदत करतात असं या लेखकांनी या पुस्तकात म्हटलेलं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे सूडाची भावना. बऱ्याचदा ना सूड घ्यायचा आहे असं डोक्यात असतं आणि ती जी आहे ती आपल्याला सतत त्रास देत असते. ह्याच्यातून आपली ऊर्जा तर वाया जातेच, पण आपल्याला निगेटिव्ह इमोशन्ससुद्धा आपल्यामध्ये ते निर्माण करतात. नकारात्मकता आपल्यामध्ये निर्माण केली जाते. आपण काय करायला हवं तर आपलं जे काम आहे
त्यावर पूर्णपणे फोकस करायचं. मला काय करायचं आहे ते पूर्ण लक्ष देऊन सजगतेने, म्हणजे माइंडफुलनेस महत्त्वाचा आहे. आपण मागच्या एका एपिसोडमध्ये सुद्धा बोललो आहोत की माइंडफुलनेस, सजगता कशी महत्त्वाची आणि सजगता म्हणजे काय. या लेखकांनी सुद्धा या पुस्तकात म्हटलेलं आहे की आपण आपलं काम हे पूर्ण लक्ष देऊन, पूर्ण फोकस करून, एकाग्रतेने, सजगतेने करावं आणि त्याच्यातून मग चिंता निर्माण होण्याचे चान्सेसही कमी होतात. आणि एक गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टींवर माझं नियंत्रण नाही, ज्या गोष्टींवर माझा कंट्रोल नाही, त्याबद्दल मी विचार करण्यात काय उपयोग आहे. त्याकडे मी लक्ष पुरवायचं नाही आणि माझं आयुष्य त्याच्यामुळे मी अशांत का करून घेतो आहे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच आपण आपल्या कंट्रोलमधल्या गोष्टीबद्दल विचार करायचा. ज्या आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत त्याबद्दल आपण काही विचारच करायचा नाही, म्हणजे चिंता निर्माण होणार नाही. चिंता नाही, काळजी नाही म्हटल्यावर मन शांत राहणार आणि आयुष्य आनंदी होऊ शकतं. आता हे जे पुस्तक आहे, या पुस्तकातून काय टेक अवे म्हणजे घ्यायचा किंवा काय बरं शिकावं असा मी जेव्हा विचार करत होते तेव्हा माझ्या लक्षात 5 मुद्दे लक्षात आले की ह्या पुस्तकातून मी काय काय शिकू शकते. पहिली गोष्ट म्हणजे ॲडॅप्ट द सोल्युशन ओरिएंटेड माइंडनेस. ॲडॅप्ट द सोल्युशन ओरिएंटेड माइंडनेस. समस्या निवारणासाठी आवश्यक असलेली मनाची तयारी आपली ठेवायची आणि त्याप्रमाणे आपल्याला एक सवयच लावून घ्यायची मनाला. दुसरं म्हणजे फाइंड द क्रिएटिव्ह सोल्युशन. आपण मार्ग काढण्याचे वेगवेगळे जे काही मार्ग असू शकतात त्याचा विचार हा करत राहिलं पाहिजे आणि ते शोधलं पाहिजे. तिसरं आहे ओपन द डोअर्स फॉर पोटेन्शियल सोल्युशन्स. म्हणजे आपण जे वेगवेगळे पोटेन्शियल सोल्युशन्स शोधून काढले आहेत दुसऱ्या पायरीमध्ये, त्यासाठी मार्ग काढायचा, ह्याचे प्रयत्न करायचे. मार्ग जो आपण शोधला आहे, वेगवेगळे मार्ग आहेत, तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल त्याची तयारी करायची आणि आपली स्वतःची त्यासाठी ओपन आवर डोअर्स फॉर दॅट. चौथं म्हणजे फाइंड द हिडन अपॉर्च्युनिटी. लपलेली संधी शोधून काढायची. म्हणजे जे काही संकट आलं आहे ते संकट न धरता अपॉर्च्युनिटी आहे किंवा संधी आहे असं धरायचं. कोविड काळात आपण एकदा त्याच्यावर पण आपण एक एपिसोड केला होता की कोविड काळ हा खरं आपत्ग्रस्त परिस्थितीच होती. ती आपल्यावर आलेलं संकटच आहे, पॅन्डेमिक आहे. पण त्यातूनसुद्धा आपण पॉझिटिव्ह बघून ती एक संधी असं समजून आपण काय काय शिकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो याबद्दल आपण विचार करायला हवा. ह्या पुस्तकातसुद्धा त्याबद्दल असंच मेन्शन केलेलं आहे की फाइंड द हिडन अपॉर्च्युनिटी. आणि शेवटची जी 5वा मुद्दा आहे तो टेक द ॲक्शन, डोंट जस्ट वरी. म्हणजे आपण नुसतं विचार केला, सोल्युशन शोधलं की त्याच्याने कसं करायचं ते सगळं शोधून काढलं आणि बसून राहिलो तर काही होणार नाही. त्याच्यावर आपण ॲक्ट केलं पाहिजे, त्याप्रमाणे आपण वागणूक केली पाहिजे आणि चिंता करत बसण्यात काहीच उपयोग नाही. तर असे हे चिंतेवर मात करण्याचे मार्ग दाखवणारं हे पुस्तक आहे. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक वाचल्यावर सुद्धा आपल्याला बरंच शांत वाटतं. मार्गदर्शक नक्कीच आहे ते. चिंताजनक परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा तरी निर्माण होत असते. छोटे छोटे असते, कधी चिंता, कधी मोठी चिंता असते. मोठे आजार कधीतरी होतात तेव्हा होणारी चिंता असते, किंवा अगदी थोडंसं म्हणजे काहीतरी उशीर झाला किंवा आपल्याला हवं त्यावेळी आपण आपली ती गोष्ट करू शकलो नाही, अशी छोटी छोटी गोष्ट पण असू शकते. पण त्याच्यामुळे निर्माण होणारे चिंतेचे दूरगामी परिणाम होणार असतात. तर ते न होता माझं आयुष्य मी त्या चिंतेला माझ्यावर राज्य करू न देता मी चिंतेवर मॅनेजेबल सोल्युशन्स शोधून काढू शकतो हे सांगणारं असं हे पुस्तक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येकाने ते वाचायलाही हवं. तर असं हे पुस्तक. आशा करते तुम्हाला आजचा भाग आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला हा भाग ते आम्हाला नक्की प्रतिक्रिया करून सांगा. तुम्हाला आणखीन लोकांना हे सांगायचं असेल तर वेगवेगळ्या लोकांना आमचे हे एपिसोड आहे तो शेअर करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमचं चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावी विनंती. तर आज इथे थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.